मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात जे कितीही प्रयत्न केला तरी आपल्याशी नीट वागत नाहीत. त्यांचं बोलणं, टोमणे, चिडचिड, तुलना, सतत चुका दाखवून देणे हे सगळं आपल्या मनावर वाईट परिणाम करतं. अशा लोकांना टॉक्सिक लोक असे म्हणतात. त्यांच्या प्रचंड निगेटिव्हिटीमुळे आपली एनर्जी गळून जाते, आत्मविश्वास कमी होतो, आपण स्वतःलाच कमी लेखायला लागतो, आपणच चुकीचे आहोत असं समजायला लागतो. अशा लोकांमुळे आपलं मानसिक खच्चीकरण होतं. मानसिक ताणामुळे त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शिल्पकार मनाचे या आपल्या मराठी चॅनलवर. आज मी तुम्हाला टॉक्सिक लोकांपासून स्वतःला कसं जपायचं त्याबद्दल 6 सोप्या पण अतिशय प्रभावी टिप्स सांगणार आहे, ज्या मी स्वतः माझ्या आयुष्यात फॉलो करते आणि या टिप्स तुमच्याही आयुष्यात खूप उपयोगी ठरतील असं मला वाटतं. नंबर 1, शांत राहा. काहीही प्रतिक्रिया देऊ नका. टॉक्सिक लोकांना तुमची चिडचिड, तुमची रागावलेली प्रतिक्रिया ह्याच गोष्टी हव्या असतात. पण त्यांच्या बोलण्यावर तुम्ही शांत राहिलात, तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर त्यांची ताकद आपोआप कमी होते. कधीकधी उत्तरच न देणं हेच मोठं उत्तर असतं. नंबर 2, टॉक्सिक लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. जर कुणाचं वागणं तुमचा आत्मविश्वास कमी करत असेल, सतत निगेटिव्हिटी देत असेल, तर त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणं हा उत्तम मार्ग आहे. कल्पना करा, तुम्हाला समोर एका झाडावर मधमाशांचे खूप मोठे पोळे दिसत आहे आणि त्या पोळ्यावर भरगच्च अशा मधमाशा बसलेल्या आहेत. हे बघून तुम्ही त्या मधमाशांच्या पोळ्याजवळ जाल का? नाही ना? अगदी तसंच आपल्या आजूबाजूला मधमाशांसारखी माणसे असतात. मधमाशा आपल्याला चावणार हे माहीत असून देखील तिथे जाणं हा मूर्खपणाच आहे. एखादी मधमाशी चावली तर ती आपल्या शरीरामध्ये एखाद्या अँटीबायोटिकप्रमाणे काम करते. पण मधमाशांच्या थव्यानेच जर हल्ला केला तर ते आपला जीव देखील घेऊ शकतात. काही लोक सतत त्रास देतात, सतत आपला अपमान करतात. हे माहीत असूनही तिथे जाणं म्हणजे आ बैल मुझे मार असंच झालं. म्हणूनच तुमच्या आयुष्यातील मधमाशांप्रमाणे असलेल्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. नंबर 3, भावनिक अंतर ठेवा. नकारात्मक लोकांपासून भावनिक अंतर ठेवणं हे आपल्या मानसिक शांततेसाठी खूप गरजेचं आहे. काही लोक सतत तक्रार करत राहतात, दोष काढतात, भीती पसरवतात, इतरांची निंदा करतात. त्यांच्याजवळ आपण थोडा वेळ जरी राहिलो तरी नकळतपणे आपल्यामध्येही ताण, चिडचिड आणि नकारात्मक विचार वाढायला लागतात. अशा लोकांचे शब्द हळूहळू आपल्या विचारांवर परिणाम करतात आणि आपली सकारात्मक ऊर्जा कमी होते. भावनिक अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर त्यांच्या शब्दांना, त्यांच्या वागण्याला मनावर न घेणं. टॉक्सिक लोकांसोबत चुकूनही जास्त पर्सनल माहिती शेअर करू नका. ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. म्हणूनच प्रत्येकाशी मन मोकळं करणं आवश्यक नसतं. गरज असेल तेव्हाच संवाद ठेवणं हेच शहाणपणाचं असतं. नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवलं की मन हलकं राहतं आणि जीवनात शांतता टिकून राहते. नंबर 4, बाउंड्रीज सेट करा. आपल्या मर्यादा ठरवा. कधीकधी आपण उगाचच वाद नको म्हणून एखाद्याच्या उद्धटपणे बोलण्यावर शांत राहतो. त्यावर उलट प्रतिक्रिया देणे आपण टाळतो. पण जर वारंवार कोणी तुमच्याशी उद्धटपणे वागत असेल, टोमणे मारत असेल, सतत अपमान करत असेल, तर अशा स्थितीमध्ये शांत राहून चालणार नाही. आपल्या सेल्फ रिस्पेक्टचं रक्षण करण्यासाठी मर्यादा ठरवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी बाउंड्रीज सेट करा. मर्यादा ठरवा. अशा लोकांनी तुमच्याशी कसे वागावे, कसे बोलावे, तुमच्या आयुष्यात किती हस्तक्षेप करावा हे स्पष्टपणे ठरवणे म्हणजेच बाउंड्रीज सेट करणे आहे. आपल्या वेळेची, आपल्या मनाची, भावनांची किंमत ही आपण ठेवलीच पाहिजे. नाहीतर समोरची व्यक्ती आपल्याशी त्यांना हवं तसं वागेल. आपणच आपली किंमत ठेवली नाही तर समोरची व्यक्ती तरी आपली किंमत कशी ठेवणार? तुम्हाला जे चुकीचं वाटतं ते स्पष्टपणे सांगा. त्यांना सांगा, माझ्याशी तुम्ही असे उद्धटपणे बोललेलं, वागलेलं मला चालणार नाही. असं सांगणं म्हणजे चुकीचं नाही. ते तुमच्या मनाचा, तुमच्या भावनांचा आदर करणे आहे.
नंबर 5. टॉक्सिक लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक कितीही वेळा सांगितलं तरी ते बदलत नाहीत. त्यांना बदलण्याची जबाबदारी ही आपली नाही. त्यांना बदलणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे आहे. ते कधीच बदलत नाहीत. म्हणतात ना, मूर्खांच्या नादी लागू नये. नंबर 6. चांगली शिकवण घ्या. कधी-कधी आयुष्यात आलेल्या वाईट व्यक्ती काहीतरी शिकवून जातात. त्यांच्याविषयी आभार व्यक्त करा. त्याविषयी वाईट विचार करण्याची किंवा वाईट अनुभवण्याची काहीही गरज नाही. फक्त ती चांगली शिकवण आत्मसात करून घ्या. सकारात्मक विचारातून जीवनामध्ये पुढे चालत राहिलात तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा, तुमची शांतता, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं मानसिक आरोग्य अत्यंत मौल्यवान आहे. कोणाच्याही चुकीच्या वर्तनासाठी स्वतःला कमी समजू नका. त्यातून चांगली शिकवण घ्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत ऑल इज वेल.